मित्रांनो, नुकतीच PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेच्या जे काही उत्पन्न मर्यादा आहे त्या मर्यादेसंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, जे राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्याकडून आलेलं आहे. आणि त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरती बातम्या पाहिल्या असतील, विविध वृत्तपत्रांमध्ये ती बातमी वाचली असेल. म्हणून आज आपण नेमकं PMAYची जी काही उत्पन्न मर्यादा वाढवण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जे काही वृत्त आहे तुम्ही पाहिलं असेल की जे काही उत्पन्न मर्यादा EWS अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांची जी काही उत्पन्न मर्यादा पूर्वीची होती 3 लाख रुपये, ती आता MMR म्हणजे महानगर क्षेत्रापुरतीच 6 लाखावर करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ही फक्त महानगर क्षेत्रापुरतीच आहे आणि म्हणून 6 लाख करण्यात आल्यामुळं जे कोणी अर्जदार LIG उत्पन्न गटात इलिजिबल होते किंवा EWS उत्पन्न गटात इलिजिबल होते पण त्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त होतं, अशांना मात्र या ठिकाणी नक्कीच खूप चांगला दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता महत्त्वाचं मित्रांनो, जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्याची बातमी मी पाहिली. त्याचे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या ट्विटर हँडलला सुद्धा भेट दिलेली आहे. तिथे तुझं त्यांनी ट्विट केलेलं आहे. पण मला असं अपेक्षित होतं की त्या ट्विटसोबत जे काही केंद्र शासनाकडून पत्र आलेलं आहे ते पत्र जोडलं जाईल अशी एक मला अपेक्षा होती, किंवा त्यांनी तसं पत्र दिलेलं असेल अशी एक मला अपेक्षा होती. पण तसं कुठलंही पत्र त्यांनी ट्विटसोबत जोडलेलं नाही. फक्त जे नोटिफिकेशन आहे त्याचे PDF, नॉर्मल PDF ज्याच्यावर कुठली साईन नाही आहे, कुठलीच डेट नाही आहे, अशी PDF त्यांनी त्या ट्विटसोबत जोडलेली आहे. म्हणून आज मी दुपारपासून नेमकं याच्या संदर्भात काही नोटिफिकेशन केंद्र शासनाचं आहे का, किंवा मग जे काही नोटिफिकेशन आहे ते कुठल्या साईटला उपलब्ध आहे का, याची मी शहानिशा करत होतो. म्हणजे केंद्र शासनाचे जे काही अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट डिपार्टमेंट आहे किंवा जे काही PMAYचे डिपार्टमेंट आहे त्यांच्या वेबसाईटला मी भेट दिली, तिथून ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण असं कुठलंच पत्र मला तिथे दिसून आलेलं नाही आहे. किंबहुना महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय या संकेतस्थळावरती मी प्रयत्न केला. आज फक्त म्हणजे 12 जुलैला फक्त एकच GR प्रसिद्ध झालेला त्या ठिकाणी दिसून आलेलं होतं. आणि म्हणून एकंदरीत नेमकं जे काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचं नोटिफिकेशन मिळणं तितकंच महत्त्वाचं होतं, पण ते अद्यापही मिळालेलं नाही आहे. कारण मित्रांनो, मागच्या वर्षीसुद्धा एक निर्णय घेण्यात आला होता की जे काही 2022पर्यंत डेडलाईन होती ती आता डिसेंबर 24पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्याचं पत्रसुद्धा त्यावेळेस केंद्र शासनानं काढलं होतं ऑगस्टमध्ये. पण तुम्ही उद्या जरी बँकेत जाऊन चौकशी केलीत की मी खाजगी विकासकाचं घर घेतलेलं आहे आणि मला त्यासाठी PMAYचं बेनिफिट हवं आहे, तर बँकेकडून एक उत्तर दिले जाते मित्रांनो, वेअर इज गव्हर्नमेंट GR और वेअर इज गव्हर्नमेंट गॅझेट. तुम्ही त्याच्यानंतर काही गव्हर्नमेंटचं गॅझेट आहे का किंवा गव्हर्नमेंटचं GR आहे का, गव्हर्नमेंटचं काही बँकेचे नावे काही लेटर आहे का, तर शासनाने असं बँकेचं नावे स्पेसिफिक पत्र पाठवलेलं नाही आहे. एक जनरल पत्र पब्लिश केलेलं आहे. मग आता ह्याच्या संदर्भात बँकांना ते नोटिफिकेशन जाणं तितकंच आवश्यक आहे की जेणेकरून याचा बेनिफिट प्रत्येकाला मिळू शकतो. तर आज मी सगळ्या गोष्टी शहानिशा करण्यासाठी शोधल्या, पण मला अजून पत्र मिळालं नाही. लवकरच ते पत्र मिळेल, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नेमकं त्याच्यात काय सांगितलं हे मला बघायचं आहे. कारण जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे, जे काही बातमी आलेली मित्रांनो, त्याच्यामध्ये काही रूल सांगितले की 6 लाखाची उत्पन्न मर्यादा केली आहे. पण हे फक्त AHP अर्थातच अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप, ज्याला भागीदारी प्रकल्पातील घरे म्हणतो, त्यासाठी ही स्कीम असल्याचं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. जिथे असे काही नियम आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही शॉर्ट स्क्रीन दाखवतो. म्हणजे AHP म्हणजे नेमकं काय, पहिलं समजून घ्या तुम्ही. अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप यासाठी हे असल्याचं सांगितलं गेलं. हे सगळी सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, CSS सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. याच्यामध्ये 2.5 लाखाचं बेनिफिट आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे. 1.5 लाखाचं बेनिफिट गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे. 1 लाखाचं बेनिफिट आपल्याला शासनाकडून, राज्य शासनाकडून मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, प्रोजेक्ट अंडर AHP टू हॅव अ मिनिमम 250 हाऊसेस विथ ॲट लिस्ट 35% हाऊसेस फॉर EWS कॅटेगरी. हा नियम अशा प्रकल्पांनाच लागू केला जाणार आहे की ज्या प्रकल्पामध्ये 250पेक्षा जास्त घरे आहेत आणि त्याच्यापैकी 35% घरे ही फक्त EWS साठी राखीव आहेत. अशा प्रकल्पांनाच हा नियम लागू केला जाणार असल्याचं एक वर्त आहे. म्हणून थोडं कन्फ्युजन होतं माझ्या मनात, आणि त्याच्यामुळेच मी कुठेतरी हे सगळं नोटिफिकेशन कुठे मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. कारण ते बातमीमध्ये सुद्धा दिलेलं आहे की किमान हा प्रकल्प 250 घराचा असला पाहिजे आणि त्यापैकी 35% घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा निर्णय आला, पण अनेकांना एकच प्रश्न पडला की म्हाडाची लॉटरी तर संपलेली आहे, मग ह्याचा आम्हाला उपयोग काय?
कारण अनेक अर्जदार मागील 2 महिन्यापासून कंटिन्युअसली हे म्हणजे कमेंट करत होते की सर आमचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे, ते कमी करता येईल का, किंवा त्याच्यात काही म्हणजे उत्पन्नामध्ये काही बदल करता येतील का, असे अनेक प्रश्न आले होते. पण आता जो काही निर्णय झालेला आहे, या निर्णयाचा सध्याची जी काही करंट मुंबईची लॉटरी आहे त्याच्यासाठी कुठलाही फायदा मिळणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्याची ऑनलाईन जे काही डेट आहे ती ऑलरेडी संपलेली आहे. आता कदाचित हे ऑनलाईन डेट संपल्याच्या नंतरच हे नोटिफिकेशन येणं हा एक योगायोग आहे का नक्कीच जुळून आणलेला योग आहे, हे मात्र नक्कीच आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण ज्या दिवशी परवाच्या दिवशी ज्याची ऑनलाईन मुदत संपली आणि कालच त्याचं परमिशन कालच त्याचं पत्र आलेलं आहे. म्हणून कदाचित आता या मुंबईच्या लॉटरीसाठी ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली त्यांना कुठलाच बेनिफिट मिळणार नाही आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही मित्रांनो. ज्यावेळेस मी ही माहिती शोधत होतो वेगवेगळ्या वेबसाईटवरती शासनाच्या, त्यावेळेस एक खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती माझ्या हाती लागलेली आहे. अर्थातच ती म्हणजे PMAY योजनेअंतर्गत कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरांना मंजुरी मिळालेली आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरांचं काम सुरू आहे, याची खूप मोठी माहिती म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठे कुठे प्रकल्प सुरू आहेत याची माहिती आमच्या हाती लागलेली आहे. आणि त्याच्या संदर्भात मी वेगळ्या व्हिडिओतून बोलणार आहे की नेमकं कोणत्या कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती घरांचं काम सुरू आहे, कुठे कुठे काम सुरू आहे, त्याचं स्टेटस काय, ही सगळी माहिती देणार आहे. आता मला माहिती आहे की सगळ्यांचं लक्ष फक्त मुंबई, नवी मुंबई, कोकण लॉटरीकडेच लागलेलं आहे. जास्त तुमचं टार्गेट हे 3 लॉटरीकडेच असणार आहे. एक तर मुंबईची लॉटरी, म्हाडाची लॉटरी, दुसरी सिडकोची लॉटरी आणि तिसरी कोकण मंडळाची लॉटरी. म्हणजे ह्या 3कडे सगळ्या अर्जदारांचं लक्ष लागलेलं असणार आहे. म्हणून मित्रांनो मुंबईमध्ये सुद्धा 3 ठिकाणी PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बऱ्याच घरांचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये पहाडी गोरेगाव येथे सुद्धा अजून बरीच घरे बांधली जाणार आहेत. किंबहुना अनेकांचं काम जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे. म्हणून जरी या लॉटरीमध्ये तुम्हाला अर्ज करता आला नाही तरी पण अपकमिंग मुंबईच्या लॉटरीमध्ये तुम्हाला नक्कीच संधी मिळणार आहे. जवळजवळ जे काही युनिट सांगितले गेले EWS युनिट जे काय आहेत, तर पहाडी गोरेगाव या ठिकाणी जवळजवळ 2478 घरांचं प्रस्तावित आहे. त्याच्या फक्त 1947 घरांची लॉटरी आता काढली जाते. बाकी घरांचं हे मला वाटतं पुढील लॉटरीमध्ये समावेश केला जाईल. दुसरं आहे मित्रांनो LIG उत्पन्न गटासाठी सुद्धा 552 घरांचं काम सुरू आहे. MIG उत्पन्न गटाकरता 2 BHKच्या 848 घरांचं काम सुरू आहे. आणि HIG उत्पन्न गटाकरता 772 घरांचं काम सध्या मुंबईच्या पहाडी गोरेगाव या ठिकाणी सुरू आहे. त्याशिवाय कांदिवली या ठिकाणी 1600 घरांचं काम सुरू आहे. आणि त्याशिवाय पोईसर या ठिकाणी 1225 घरांचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जरी या लॉटरीत सहभागी होता आला नाही तरी मात्र पुढील लॉटरीमध्ये नक्कीच तुम्हाला PMAYच्या घरांसाठी अर्ज करून तेथील घरांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. म्हणून आता जे काही PMAYची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे 3 लाखावरून 6 लाखावरती, ते जे अर्जदार आहेत की जे लॉटरीची वाट पाहतायत आता पुढील लॉटरीमध्ये तुम्हाला चांगला चान्स मिळणार आहे मित्रांनो. सिडकोची सुद्धा नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळ्या ठिकाणी PMAY योजनेअंतर्गत घरांचं काम सुरू आहे. त्याचाही लेखाजोखा मी लवकरच घेऊन येणार आहे. अप टू डेट माहिती जी काही शासनाकडून दिलेली आहे ती सगळी माहिती मी लवकरच घेऊन येणार आहे. म्हणजे प्रत्येक डिव्हिजन वाईज आपण माहिती पाहूया. मुंबई विभागासाठी PMAYची किती घरे होणार आहेत, ठाणे डिव्हिजनमध्ये किती घरे असणार आहेत, नवी मुंबई डिव्हिजनमध्ये किती घरे असणार आहेत, अशी वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला लवकरच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मित्रांनो एकंदरीत हा जो काही शासन निर्णय आलेला आहे, जो काही निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे त्याच्यावरती सुद्धा डिबेट होऊ शकतं की नेमका याचा फायदा कोणाला होणार आहे. म्हणजे जे ऑलरेडी जे EWS अर्थातच ज्यांचं उत्पन्न 25,000 रुपये आहे, 20,000 रुपये आहे, 15,000 हे सगळे या स्पर्धेतून बाद होणार आहेत. किंबहुना ते घरांना घेऊ शकतील किंवा नाही हाही खूप मोठा प्रश्न आहे. पण तिथेच EWS उत्पन्न गटातील अर्जदारांना मात्र खूप मोठा फायदा होईल, जेणेकरून लाखो अर्जदारांना याचा लाभ घेता येणार आहे. आता इथे एक गोष्ट अशी होते की ज्यावरती आपण आतापर्यंत टीका झालेली आहे म्हाडावरती किंवा सिडकोवरती की एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 25,000 रुपये असेल तर तो व्यक्ती 32 लाखाचं, 33 लाखाचं, 30 लाखाचं घर कसं घेऊ शकेल. कदाचित याचं उत्तरच या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाने दिलेलं असावं असं मला वाटतं. आणि म्हणून जिथे किमती कमी करता येत नाहीत तिथे उत्पन्न मर्यादा वाढवून दिली म्हणजे सगळं काही आलबेल होतं असा एक आपला गोड गैरसमज आहे. पण नेमकं याचं इम्प्लिमेंटेशन कधीपासून होणार आहे, त्याचा शासन निर्णय कधीपर्यंत येणार आहे याच्याकडे मात्र आमचं लक्ष लागून राहिलेलं आहे मित्रांनो. जोपर्यंत शासन निर्णय येणार नाही तोपर्यंत याची अंमलबजावणीसुद्धा केली जाईल असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून मी आजही चेक केले GRचं काही आहे का, पण अद्यापही नोटिफिकेशन आलेलं नाही. कदाचित 2 ते 3 दिवसामध्ये हे नोटिफिकेशन हा GR काढला जाऊ शकतो.
म्हणून आता ज्यांचे उत्पन्न जे खरंच गरीब आहे, ज्यांचं उत्पन्न 15,000 20,000 आहे, त्यांना मात्र आता या योजनेतून कुठेतरी ते बाहेर पडू शकतात. आता ही जी काही लॉटरी होती त्यांच्यासाठी शेवटची संधी होती त्या उत्पन्न गटातील उमेदवारासाठी. कारण आता अशी घरं बांधली जातील की ज्यांची किंमत 25 लाखापेक्षा कमी आहे, अशी घरं यापुढे बांधली जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश याच्यातून मिळतोय. जे काही घरे बांधली जातील यापुढे त्याची किंमत 35 लाख 40 लाखाच्या वरच असेल असे कुठेतरी या ठिकाणी दिसून येते. कारण आता PMAYची मर्यादाच मुळात 6 लाख, अर्थातच वार्षिक जी काही आहे ती 6 लाख केलेली आहे आणि मासिक जी काही ती 50,000 केलेली आहे. तो किंबहुना जो काही निर्णय घेतलेला आहे तो खूप चांगला निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. आता त्याच्याने जसं सांगितलं काही उत्पन्न गटांना त्याचा फटका बसणारच आहे, पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात याचा फायदासुद्धा अनेकांना होणार आहे. म्हणून शासनाचं मी या निर्णयाबद्दल आभार मानतो किंवा अभिनंदन करतो की त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. फक्त एवढंच आहे की हा फक्त निवडणूक इश्यू होऊन राहू नये किंवा पॉलिटिकल अजेंडा बनून राहू नये एवढीच एक अपेक्षा करूया आणि लवकरात लवकर याची GR काढून याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रभर करावी अशीच एक अपेक्षा करूया. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.